आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांनी ओवळा माचीवाडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या शुभारंभासाठी वेळ न मिळण्याबाबतचं निवेदनही दिलेलं आहे। मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर ओवळा माचीवाडा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे। या सर्व विकास कामांना राज्य शासनाच्या वतीने निधींची तरतूद होऊन माननीय जिल्हाधिकारी ठाणे व आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याकडून मंजुरी मिळालेली आहे। या विकास कामांमध्ये नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करणे, पोखरण रोड नंबर 2 येथील लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भूखंडावरती मराठा भवन उभारणे, लिटिल फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंपण भिंत व लेवलिंग करून सुशोभीकरण करणे, शिवाईनगर येथील कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण इमारतीचे भूमिपूजन करणे, वसंत विहार येथील स्थानिक नागरिकांसाठी पार्किंग, बँक्वेट हॉल तसेच चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेचे भूमिपूजन करणे, लोकमान्य नगर येथील सिद्धिविनायक पुनर्वसाहत, समतानगर येथील मिलिंद हाऊसिंग सोसायटी, आनंदनगर, राजीव गांधी नगर या परिसरातील वसाहतींचा विकास करणे, तसेच MMRDA तर्फे करण्यात येणाऱ्या घोडबंदर रोडच्या सर्व्हिस रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणे। या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्याकरिता लोकसभा 2024 च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपली वेळ द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे। आता पुढल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लोकसभेची लागण्याची शक्यता आहे आणि अनेक प्रलंबित विकास कामं होती। आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक विकास कामं जी होती राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळालं होतं, त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्याचा आग्रह मी धरलेला आहे। ते वेळ देतील ह्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु तत्पूर्वी सुद्धा काही कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या नव्हत्या। त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या 2 दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्क ऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं। आणि त्याचबरोबर त्यांनी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्याकारणानं शुक्रवार, शनिवार, रविवार जे 3 दिवस सुट्टीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामं करणार आहोत, कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतलेल्या आणि तत्पूर्वी 3 महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नागरी विकास कामं अडकायला नको, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय। आणि मी आयुक्त अभिजित बांगर यांचं मनापासून अभिनंदन करेन की ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य नगर, समतानगरमध्ये जे विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि त्यापैकी अनेक घरं जी आहेत ती धोकादायक झाल्यामुळे ती कोसळली होती, काही लोकांचे अपघात झाले होते, इजा झाली होती, तर त्या संदर्भात मी त्या पुनर्वसन वसाहतीच्या साठी पाठपुरावा करत होतो। त्याला सुद्धा माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली आणि त्या संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही भूमिपूजन करणार आहे। कारण सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आंतरराष्ट्रीय ISPL क्रिकेट स्पर्धांचा उडणार धुरळा. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ISPL दिवस रात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यासाठी पुढील 10 दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी, अभ्यंतगतांसाठी आणि ज्यांची कार्यालय आणि गाळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक हे सामने बघण्यासाठी येथे येणार आहेत. संपूर्ण सुरक्षा ही खाजगी संस्थेच्या हातामध्ये जाणार असल्याने या 10 दिवसात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खाजगी संस्थांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. दुपारी 12:30 नंतर कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपले वाहन पार्क करता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे. कोट्यावधींचा खर्च करूनही या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील लावण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेले आहेत. स्पर्धांचं आयोजन दिवस व रात्र सत्रामध्ये होणार असल्याने दुपारी 12:30 नंतर स्टेडियममध्ये कोणालाही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार नाहीये. 5 ते 15 मार्च 2024 या कालावधीपर्यंत दुपारी 12:30 नंतर स्टेडियममधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळेधारकांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खूप मुलं जी आहेत ही या ठिकाणी रनिंग प्रॅक्टिस जे आहे हे करत असतात आणि जो ट्रॅक आता अस्तित्वामध्ये आहे त्या ट्रॅकचं जे आहे ते त्या ठिकाणी दुरुस्ती करणं जे आहे ते गरजेचं होतं. काही पेरेंट्स जे आहेत ते मला वाटतं 20-25 दिवस झाले असतील, 25 दिवस अगोदर जे आहे ते मला भेटले या ठिकाणी की बाबा या ठिकाणी आपल्याला रनिंग ट्रॅक जे आहे हे 400 मीटरचा प्रॅक्टिसिंगसाठी पाहिजे. तर त्याच्यासाठी मी आयुक्त महोदय बांगर साहेब यांना कॉल केला आणि त्यांना ही वस्तुस्थिती या ठिकाणी सांगितली की या ठिकाणी मुलांना जे आहे हे रनिंग ट्रॅक या ठिकाणी मिळत नाही, त्याच्यामध्ये खूप अडथळे आहेत. हे त्या स्टेडियमच्या खालच्या बाजूला होतं. तर आज आयुक्त महोदयांनी 80 लाख रुपये तर त्याला दिले ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी, पण त्याचबरोबर आज परत एक नवीन निर्णय या ठिकाणी केला आपण की ते जे ट्रॅक आपण खाली करत होतो स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेच्या खाली, त्याच्यापेक्षा जे आहे ग्राउंड वरती जे आहे हे 3 प्रॅक्टिसिंग ट्रॅक जर आपण केले तर मुलांना जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या ट्रॅकचा उपयोग या ठिकाणी होईल. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
आमदार केळकर यांच्या वतीने 20 महापालिका शाळांना प्रोजेक्टर डिजिटल शाळा या दृष्टिकोनातून महापालिका शाळांची वाटचाल. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशाने भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून आज त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील 20 ठाणे महानगरपालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारे खुली केली आहेत. आज या शाळेच्या प्रतिनिधींना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं. डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमांतर्गत 148 विधानसभा क्षेत्रातील महानगरपालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 20 शाळांना प्रोजेक्टरचे वाटप आज करण्यात आलं. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वागुले, माजी गटनेते मनोहर डोंबरे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, मुकेश मुकाशी, विकास पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर म्हणाले की पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत हा संकल्प आम्ही घेतला होता. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत. जग जवळ आले आहे, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना आणि महानगरपालिका शाळा 20 शाळा त्यांना अशा शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचे असं त्यांनी ठरवलंय. खरं तर सर्व ठिकाणी शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग. तसेच कोणत्याही माध्यमांची शाळा असो त्यांना अद्ययावत प्रणाली उपलब्ध झालीच पाहिजे. मी शिक्षकाचा मुलगा असल्याने माझे जास्त लक्ष शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधांवरती आहे. कोविड काळात 4.5 ते 5 विद्यार्थ्यांपर्यंत आपण ॲपच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करून घेतले. 100 मुलींना अँड्रॉइड मोबाईल दिले जेणेकरून कोविड काळात ते शिक्षणाची डिस्कनेक्ट न राहता कनेक्ट राहिले पाहिजेत. असेही अनेक विविध उपक्रम हाती घेतले. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद करताना त्यांना कोणत्या गोष्टी हव्यात, कोणत्या गोष्टी चुकीच्या हे सांगता येते आणि याचा अनुभव मला संवाद दरम्यान आलाय. विद्यार्थी हित हे महत्त्वाचे आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. डिजिटल शाळा हा माझा स्वतःचा संकल्प पण होता आणि ठाणे शहरामध्ये आज हा संकल्प पूर्ण झालेला आहे. ज्या म्हणून शाळा आहेत अनुदानित आणि महापालिकेच्या 20 शाळा, 20च्या पेक्षा जास्ती आहेत. या सर्व शाळा आता आपण डिजिटल केल्या आहेत. आपल्या आमदार निधीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये सर्व शाळांना आम्ही प्रोजेक्टर, LED, कॉम्प्युटर जे म्हणून त्यांना उपलब्ध होईल. कारण की जग जवळ आलेलं आहे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जर हे साहित्य नसेल तर ते पुढे जाऊ शकणार नाही. ठाणे शहरातले विद्यार्थी जे आहेत ते पुढे सतत गेले पाहिजेत. या भूमिकेतून हा एक चांगल्या प्रकारचा त्यांना दर्जेदार असं साहित्य आम्ही दिलं आहे. आज महापालिकेच्या ज्या शाळा होत्या त्याच्या प्रतिनिधींना आम्ही हे प्रोजेक्टर आणि साहित्य जे आहे ते हँडओव्हर केलेलं आहे. शेवटी ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर पण आहे. शैक्षणिक दृष्टीने देखील 100% मार्क मिळवणारे देखील विद्यार्थी या शहरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ठाण्यासकट कोकणाची टक्केवारीही नेहमी महाराष्ट्रात पुढे असते. त्या दृष्टीने त्यांना पाठबळ देणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणं शैक्षणिक हे आमचं काम आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकातील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहूनच केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून या न्याययात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांनी केला. ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा 16 मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली. ठाणे शहर सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची निवड करण्यात आली असून त्यांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शेखर पाटील, शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष प्रकाश पेडणेकर, त्याचबरोबर असंघटित कामगार अध्यक्ष संदीप शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सांगितलं की रवींद्र कोळी यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्यांवर सेवादल काँग्रेसची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी आली असून याचा प्रत्यय लवकरच आपल्यासमोर दिसेल असं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला दाखल होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आम्ही सेवादलाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नियोजन करणार आहोत आणि राहुलजी गांधींसाठी त्यांच्यासोबत सर्वसामान्यांना, गोरगरिबांना, महिलांना, गरजू लोकांना त्यांची भेट घालून त्यांचे प्रश्न काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहे, गेल्या 9 वर्षामध्ये त्यांना काय त्रास झाला त्या अनुषंगाने ते राहुलजींची चर्चा करतील. त्याचा वेळ आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या आत्ताच त्यांची नियुक्ती झाली रवी कोळी यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पूर्वीचे जे अध्यक्ष होते ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे शेखर पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या दोघांचाही या ठिकाणी पदभार समारंभ संपन्न झाला. त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो. आज सेवादलाच्या अध्यक्षपदी माझी निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेवादलाचे अध्यक्ष सन्माननीय विलासराव औताडे साहेब तसेच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या दोघांच्या सहकार्याने मला आज सेवादलाचं अध्यक्षपद बहाल झालेलं आहे. सेवादलाचं कार्य करताना मी या दोघांची अपेक्षा नक्कीच पुऱ्या करीन यानिमित्त मी सांगू इच्छितो. ठाण्यात फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाला पाहून पळ काढणाऱ्या फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून खाली पडून एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात नागरिकांनी पुढे येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मनोहर महाडिक 65 वर्ष असं मृत पावलेल्या वृद्धाचं नाव आहे. ते लोकमान्य नगर येथील लाकडी पूल परिसरात दत्तप्रसाद इमारतीत 2ऱ्या मजल्यावरती पत्नीसोबत राहत होते. तो रिक्षा चालवण्याचे काम करत होते. परंतु वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केलं होतं. त्यांची पत्नी उषा या काल्हेर परिसरातील एका गारमेंटमध्ये काम करतात. मनोहर हे शनिवारी दुपारी भाजी घेण्यासाठी लाकडी पूल परिसरामध्ये आले असता त्यावेळी ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे वाहन त्या परिसरामध्ये आले होते. फेरीवाले तेथून पळ काढत होते. याच दरम्यान एका फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून मनोहर हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मनोहर यांना परिसरातील नागरिकांनी जवळील एका दवाखान्यात नेले आणि त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. तिथे न्यूरोसर्जन नसल्यामुळे त्यांना मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला.
असे त्यांचे बंधू सतीश महाडिक यांनी सांगितले. असा प्रकार यापुढे घडू नये यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना करायला हवी असे सांगत मनोहर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या पत्नी उषा यांनी पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली आहे. या संदर्भात लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बालचंद्र घुगे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असे सांगितलं. त्यानंतर मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नमस्कार, मी सतीश महाडिक. माझा भाऊ श्री मनोहर सदेव महाडिक, वय वर्ष 65, राहणार लोकमान्य नगर, लकडी पुलाजवळ, पाडा नंबर 3, ठाणे. शनिवारी 2 मार्च 2024 दुपारी 12च्या आसपास भाजी आणि तत्सम सामान घ्यायला इमारतीच्या खाली उतरला असताना अतिक्रमण विभागाची गाडी जी फेरीवाल्यांवर कारवाईला येते, त्या फेरीवाल्यांना कारवाई करत असताना जी तर काय धावपळ झाली, त्यात माझ्या ह्या मोठ्या भावाला फेरीवाल्यांच्या कर्मचाऱ्यांचा धक्का लागून माझा भाऊ तिथे कोसळला. लोकमान्य नगर, पाडा नंबर 3च्या आसपास. तिथे कोसळल्यावर मागच्या मेंदूला मार लागला, भरपूर रक्तस्राव झाला. स्थानिक दुकानदार यांनी मदत केली, नागरिकांनी मदत केली. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे ॲडमिट केलं उपचारादरम्यान. तिथे केवळ न्यूरोची उपचार पद्धती नसल्यामुळे त्याला मुंबईत जे रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे एक छोटंसं त्याच्यावर ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूत रक्तस्राव भरपूर झाला होता, पण शेवटी ती शस्त्रक्रिया करून देखील माझ्या भावाचे प्राण काही वाचले नाही. रविवारी त्याला सकाळी मृत घोषित करण्यात आलं.